आय गेस माझं ऑप्शन वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. सो गोंधळ नावाची मराठी फिल्म फायनली थिएटर्समध्ये रिलीज झाली आहे. आता कसा होता चित्रपट, चांगला की वाईट, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो बेसिकली गोंधळ हा चित्रपट अराउंड 2 तासाचा आहे आणि फिल्मची स्टोरी सुमन आणि तिच्यावरती आंधळं प्रेम करणारे काही लोकांबद्दल आहे, जे सुमनसाठी किंवा तिच्या प्रेमाखातीर काही करायला तयार आहे, ज्यामध्ये झालाय खूप मोठा गोंधळ. या फिल्मची स्टोरी जितकी सिंपल आहे तितकाच ग्रिपिंग आणि एंगेजिंग स्क्रीन प्ले आहे. स्पेशली सेकंड हाफ वॉज कम्प्लिटली आउटस्टँडिंग फॉर मी, ज्यामुळे मला हा चित्रपट ऍक्च्युली मनापासून खूप जास्त आवडला. ऑनेस्टली सांगतो, फिल्मचा फर्स्ट हाफ तर मला एकदम ठीकठाक वाटला, बट सेकंड हाफ मध्ये सुमन नावाच्या कॅरेक्टरने ज्या लेवलचा गोंधळ घातलाय, इट विल रिअली शॉक यू, अमेज यू, ज्यामुळे हा चित्रपट एकदम हाय नोटवरती एंड होतो. हा 90 to 95% चित्रपट रात्रीचा शूट झालाय आणि सिनेमॅटिकली फिल्मचा डायरेक्शन, सिनेमॅटोग्राफी, कलर ग्रेडिंग आणि लाइटिंग, जे ऍक्च्युली फिल्मचा सर्वात मोठा स्ट्रॉंगेस्ट पॉईंट आहे, एव्हरीथिंग इज परफेक्ट आणि एक्झिक्युशन ऑन पॉईंट झालाय. स्पेशली फिल्म मध्ये असे बरेच नाईट सिक्वेन्सेस होते जिथे बॅकग्राऊंड मध्ये जितके पण कॅरेक्टर आहे त्यांना एकदम डार्क शेड मध्ये ठेवलंय आणि समोर जो कॅरेक्टर आहे, मेन कॅरेक्टर, त्याच्यावरती फक्त लाईटीचा फोकस केला आणि इट लुक्स सो ब्युटिफुल ऑन द बिग स्क्रीन. कारण 2 तासाचा चित्रपट आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्टार्ट ते एंड पर्यंत एक जागरण गोंधळाचा कार्यक्रम पाहायला मिळेल, विच लुक्स सो रिअल. त्याचं एक्झिक्युशन इतकं चांगलं झालं की तुम्हाला खरंच असं वाटेल की फिल्मच्या रायटर आणि डायरेक्टरने किती रिसर्च केले या सगळ्या गोष्टींबद्दल. या फिल्ममध्ये कैलाश वाघमारे नावाच्या मराठी ऍक्टरने हा संपूर्ण जागरण गोंधळाचा कार्यक्रम चालवलाय टिल दी क्लायमॅक्स ऑफ द फिल्म. आणि त्यांचा आणि बाकी जितके पण आर्टिस्ट त्यांच्यासोबत होते ऑन द स्टेज, सगळ्यांचं काम उत्तम झालंय. दे वर ऑल नॅचरल. हा चित्रपट मला म्युझिक, साऊंड डिझायनिंग आणि सॉंगच्या बाबतीत सुद्धा ठीकठाक वाटला. अजय गोगावले यांचं एक गाणं आहे ज्याचं पिक्चरायझेशन एकदम सुंदर आहे, पण गाणं ऐकायला सुद्धा मला ऑर्डिनरी वाटलं. ऍक्च्युली पाहायला गेलं तर फिल्मचा सेकंड हाफ सर्वात मोठा हायलाइट पॉईंट आहे, ज्यामुळे हा चित्रपट एकदम वर्थ वॉचिंग वाटतो. कारण सेकंड हाफ मध्ये बॅक टू बॅक थ्रिलर मुवमेंट आहे, म्हणजे सगळीच माणसं एका मुलीसाठी काही करायला तयार झाली, म्हणजे बाईचं तेवर बघा. या फिल्मची रायटिंग जितकी स्ट्रॉंग आहे तितकी जबरदस्त परफॉर्मन्स आहे संपूर्ण कास्टची. किशोर कदम, इशिता देशमुख, निशांत बोयर, योगेश सोहनी, कैलाश वाघमारे आणि बाकी जितके पण ऍक्टर होते, सगळ्यांना सलाम आहे माझा. लिमिटेड बजेट विथ अ सिंपल स्टोरी अँड राईट सेट ऑफ एक्झिक्युशन मुळे चित्रपटाला मी आउट ऑफ 5 4ची रेटिंग देईल. इनफॅक्ट गोंधळ या फिल्मला मी माझ्या टॉप 10च्या लिस्टमध्ये सुद्धा ऍड करणार आहे. तुमच्यापैकी जर कोणी या चित्रपट थिएटरमध्ये बघितला असेल, तुम्हाला किती आवडलाय कमेंट सेक्शनमध्ये एकदा नक्कीच सांगा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद.